धंदा करायचा आहे, मला रोजगार करायचा आहे. आज माझा 20,000चा EMI आणि भरू पुन्हा, आणि तुम्हाला जर पैसे देत बसलो घाबरून तर मी करू कसा हा धंदा? त्यात मग सुशांत शेला यांनी माझ्याकडे बोलले तू कितीपर्यंत पैसे देऊ शकतो? मी बोललो 500 रुपये देईन दर महिन्याला माझा नवीन धंदा. तरी पण मी वाढवत 2,000पर्यंत नेला. मला बोलतात नाही 2,000 कमी होत आहे, 5,000पर्यंत देशील काहीतरी फायदा होईल. अरे असा कसा तुम्ही यार जरा देखील विचार करायला पाहिजे होता. तुमच्याच विभागातला मुलगा आहे आणि ही जागा तुमची जहागीर नाही आहे, बरोबर जहागीर नाही आहे तुमची वैयक्तिक अशी की तुमचंच इथे दादागिरी चालेल. आज मला खरोखर तुम्ही धंदा करून नाही दिला. माझी अवस्था बघा कशी आहे. आज माझे JJमध्ये मी 2 दिवस ॲडमिट होतो छातीत कळा सुटल्यामुळे. तसेच आज मी माझ्या दुसऱ्या पण फाईल्स तुम्हाला दाखवू शकतो. माझ्या झोपेच्या गोळ्या चालू आहेत या गोष्टींवर. माझ्या घराची परिस्थिती काय चालू आहे माझी मला माहिती आहे. मी अवनी संस्थेशी देखील आणि बँकेशी देखील या विषयात चर्चा केलेली आहे. हा विषय तुमच्यापर्यंत गेला पाहिजे साहेब. भरपूर माझ्यावर अन्याय होत आहे. बघा तुम्ही जे काय तो योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.